झारखंड रांचीमध्ये गेले 17 दिवस चाललेलं विद्यार्थी आंदोलन सोमवारी अतिशय हिंसक वळणावर पोहोचलंय। जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात अगदी सीजेपी आंदोलनासारखंच हजारो तरुण आंदोलन करण्यासाठी विधानसभेच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले होते आणि त्यांनाच रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स तोडणाऱ्या या गर्दीवर वॉटर कॅनन आणि लाठीचार्ज केला। आता याच मुद्द्यावरून दिल्ली ते मुंबईपर्यंत राजकारण चांगलंच तापलंय। कारण जेव्हा सीजेपीचं आंदोलन झालं तेव्हा त्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला तेव्हा काँग्रेसने भाजप सरकारला पार सळो की पळो करून सोडलं होतं आणि आता अशातच झारखंडमध्ये लाठीचार्ज झालाय, जिथे काँग्रेस झारखंड मुक्ती मोर्चा आघाडी यांचं सरकार आहे आणि नेमकं याच मुद्द्यावरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना घेरलंय। दरम्यान या सगळ्यात महाराष्ट्रातले दोन मोठी नावं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केला जातोय। आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता रांचीमध्ये नेमकं काय घडलं तर सांगते। सोमवारी म्हणजेच 10 ऑगस्टला जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षा गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणारे हजारो विद्यार्थी जुन्या विधानसभा इमारतीपासून नव्या विधानसभा संकुलापर्यंत मोर्चा घेऊन निघाले होते। जगन्नाथपूर मंदिराजवळील शेवटच्या बॅरिकेड पाशी पोहोचल्यावर पोलिसांनी वॉटर कॅनन आणि लाठीचार्ज केला। या आंदोलनाला 17 दिवस पूर्ण झाले असून योगायोगाने हा दिवस मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या 51व्या वाढदिवसाचा होता। आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे आणि काही महिला आंदोलकांनी पुरुष पोलिसांनी मारहाण केल्याचा देखील आरोप यावेळी केला जातोय। आता या आंदोलनाच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या की 14व्या जेपीएससी पूर्व परीक्षेची रद्द करणे, जेएसएससी सीजीएल परीक्षेतील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता हवी अशी यांची मागणी होती। आणि बरोबर या वादातच आधीच जेपीएससीचे अध्यक्ष एल खियांगटे आणि 3 सदस्यांनी राजीनामा देखील दिला। सरकारने 98% मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला तरी आंदोलक नेत्यांनी तो फेटाळून लावला। दरम्यान सीजेपी आंदोलनाने देश ढवळून निघालेला असताना दुसरीकडे झारखंडमध्ये देखील आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा करण्यात आला। त्यावरून आज दिल्लीपासून ते रांचीपर्यंत भाजप आक्रमक झाली आहे। या हल्ल्याविरोधात संसद परिसरापासून ते झारखंडपर्यंत मोठे आंदोलन सुरू आहे। आज इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। त्याच वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शत्रू समजून बडवलं हे अमानुष आणि क्रूर आहे। झारखंडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, मग बळाचा वापर का केला? महिलांवर हल्ल्याचे आदेश कोणी दिले असा सवाल शेलार यांनी विचारला। शिवाय राहुल गांधी यांनी चर्चेवेळी पळ न काढण्याचा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला। आणि एवढंच नाही तर यावेळी शेलार यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बोबडी आता बंद काय? मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे का बंद आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिकपणे रांचीचं तिकीट पाठवून देऊ असंही म्हटलंय। आता यावर राहुल गांधी यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे। राहुल गांधी यांनी स्वतः या लाठीचार्जचा निषेध केलाय। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर चुकीचा आहे। विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि चर्चेतूनच तोडगा निघू शकतो। झारखंड सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून तत्काळ प्रश्न सोडवावेत असं राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्सवर लिहिलंय। विशेष म्हणजे काँग्रेस झारखंड सरकारचा भाग असूनही राहुल गांधींनी सत्ताधारी आघाडीलाच जाब विचारलाय। भाजप खासदार तेजस्वी सूर्य यांनी मात्र दिल्लीत तुम्ही सरकारला जाब विचारता आणि तुमचंच सरकार झारखंडमध्ये लाठीचार्ज करतं, हा दुटप्पीपणा नाही का असा प्रतिटोलाही लगावलाय। तिसरीकडे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावरही टीका केली आहे। जुलैमध्ये दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनावेळी लाठीचार्ज झाला तेव्हा दिपके सक्रिय होते, पण झारखंडच्या आंदोलनात मात्र सहभागी झाले नाहीत असा आरोप उपाध्याय यांनी दिपकेवर केला।
शेवटी काय तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, ठीक आहे. तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर बोलायला हवंय का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.